आता तुमच्या सारख्याला बापूदाजी सारख्याला किसनदाजी सारख्याला बापूला दिला पाहिजे. मग ते ना तुमच्या बापू जास्त सारख्या बोलत नाही ना. बापूदाजी सारखी किसनदाजी सारखी चेष्टा करायची ना मला आता. माझ्या मनाने कोणाला द्यायचं ते मी ठरवणार आता. आता बघ, एकात घेतलंय आता बघा एकात घेतलंय काय हं, हरभऱ्याची डाळ घेतली बर का. हं, एकात मीठ घेतलंय, एकात मिरच्या घेतल्यात हिरव्या हं. आणि एकात मसाला घेतलाय आता. आणि मग कोणाला म्हण नका फक्त, नाहीतर मग सांगितलं नाही माणसात. पुराण भरलंय म्हणायचं फक्त हो. देताना. देता येईल ना. नमस्कार. तर आजच्याला आम्ही दोंड पोळ्या बनवणार आहे. कारण आमचा वाडा म्हणजे दररोजच उठतो या मेंढराला चराय नसल्यामुळं रोज हळूहळू पुढं चालतो या. तर मग आज मेंढक म्हणला आजच्या दिवस बसून या एका जाग्यावर वाडा. रोज चालून चालून पण गोड्यांना बी रोजच्या दिवसाला वज घालायचं, मेंढर बी मुरत आणायची. त्याच्यामुळं मग आजच्या दिवस बसून दिलाय. तर मग आम्ही ठरवलं आपण बसल्या जागेवर येत बनवू आज दोंड पोळ्या. मग त्यांनी सकाळी जाऊन बाजार पण आणला गावात जाऊन आणि दळण दळून आणलं गावाचं. तर चालली आता आमची तयारी. मी अर्चना पोर आणि ह्या आत्या बाय त्या पण हायत बिराडाव. तर सगळ्यांनी चौकून म्हणलं बनवू. मग आता या बघलेला माती लावून घेतली आणि चुली ठेवून आता त्यात पाणी ओतून घेते. वारं तर भरपूरच सुटलंय, म्हणजे वारं सुसूनच देत नाही काय. कारण सावली केली तर ती असं वाटतं ती सावली नसलेली परवडली. उन्हात जेवण केलेलं बरं, पण हे फाडफाड फाडफाड डोक्याच्यावर सारखंच वाज होत वाऱ्याने. ही डाळ घरची जी का आता घरनं हरभरा आणलं होतं. आता हे डाळ 2.5 किलो आहे पार. एवढे शिजाय घालणार आहे. कारण पोरं आहेत चोर आहेत आणि 3 बिराड आहेत आमचे. केलं तर आपले सगळी जीवली पाहिजेत. पहिले तर पाण्यात तेल टाकून घेते. आता डाळीला चोळायचं होतं पण बारक्या भांड्यात डाळ घेतली. आता ही डाळ ओतून घेते त्यात. तांदूळ कोणीत भरले तर या कोणीत तांदूळ भरलं म्हणजे आपलं सपरी गोड्याव वाडा उठताना आपलं गोड्याव लाद आहे बरं. सकाळचं इकडचं काढलं तर संध्याकाळचं तिकडचं काढायचं. दुईकून सारखं काढायचं भाताला. आता डाळ बी शिजली चांगली आणि खाली उतरून आता त्याचं येळवणी काढून घेणार आहे. बाय जया त्या पण आले तर त्या बसल्या तर आता लसूण सोलाय जरा आमटीला. वय बाय हा आपलं येरवाळी उरकाय पाहिजे नाही वय. पाहिजे ना. म्हणून म्हणलं सगळ्यांनी चौकून आपलं घेऊ उरकून. आता मग काय परत मेंढक शेळक दंबून दुपून येत्यात मुक्याल त्यात. येरवाळी झालं तर निवड बिवड दावण नाही का. हा परत संध्याकाळचं पार थोडं करायला लागत्यात. सावकाश आहे बाई सावकाश. येतंय ना चांगलं वाटाय. मस्त येते. शिजलंय भारी. हा चांगली सुकी डाळ. जायचं चाललंय जरा भजी बनवायला. कांदा चिरून घ्यायचे. चांगला उभा कांदा चिरची जाय. मी बी जरा आमटीला वाटानं भाजाय काढलं या ते भाजून घेते. या मिरच्या आहेत काळ्या मिरच्या आहेत त्यामुळे कमी घेतल्यात. या आमटी जास्त करायची पण काळ्या मिरच्या जरा तिखट असतात.
म्हणून कमी घेतल्यात आहे. कांदा 2 चुलीत भाजून घेतलेले ते बी शेवटला कढईत टाकून भाजायचे. खोबरं, खडा मसाला, डाळ सगळं घ्यायला लागतं. धन, बडी, गुळवण्याला पाणी ठेवलं या. बाई बाई ना एवढं गुळव. आलं ना उरकत बाई. हा आले उरकत आता. लय उशीर झाला तुम्ही बसलाय जेव्हा. हा आता लागतं ना टाइम. मग काय एक पाटा असल्यामुळं 2 असत तर दोघीने दुखून फरक पडला. बाईने सगळं पुराण वाटून घेतलं. आता जायाने बी चांगलं दुसरं काम केलं. कोथमीर नेसली, लसूण सोलला. वारं लय सुटलंय हो. हवा, वारं. मग तू कांदा टाक, मिरची बी टाक वरनं. आता अजून आमटीचं वाटायचंय. गुळवणी आता त्या चुलीवर ठेवली काढायला. मामांना जरा चॅक केला या चुलीवर. आता आमटीचं वाटण वाटून आमटी कढाय टाकायची, पाणी भरायचं. आहे बरंच काम. आहे ना, आडवं काम बी असतं ना. मग काय, मामांना जरा चेक करून घेतला. मामा म्हणले मला जरा मेंढर आली तर मेंढराच्या मोर जायचंय गडीभर. लय वारं सुटले ना मामा. ढगाडी येतोय पण पाऊस पडा ना. गायब झालं मगाशी आलं होतं. आम्हाला बाकीचं काम करत होतं. अर्चना जरा सरपण पण घेऊन आली. सरपण बी बरेच लांब आणाय गेली होती. दीपान दोघी. आता बाकीचं सगळं उराकलं या. पहिल्यांदा आहे ना दोंड बनवून घ्यायचंय. आणि मग दोंड बनवून झालं की पोळ्या बनवायच्या. आता हे गोल वाटी केली आपण पुरण भरतो तस पिठाची. आणि त्याच्यात पुरण भरून हे असं गोल करून अगदी गोटी सारखं किंवा सुपारी सारखं आपलं बनवायचं गोल. हे असं आता 25 दोंड बनवायला लागते ना. हे दोंड म्हणजे एक ह्याचा मान आहे. कारण ह्यो परसादच असतो. आपण कवाय ना प्रत्येक सणामाग काहीतरी म्हणजे कारण. आता हे दोंड तयार करून घेतलं. कढई घेतली या, त्यात जरा पाणी ओतून घेणार आहे. हा, आणि हे चांगलं धुवून घेतलंय. आता भाताचं चवार आहे पेंड्याचं आपलं धुवून हे असं मांडलंय याच्यात. लय बी नाही पाणी असं पवायसारखं. आणि फडक आहे आपलं साधं, ते पण चांगलं धुवून घेतलेलं आहे साधं फडक. जरा त्याला बी पाण्याचा शितोडा देऊन असं बाहेर बी चिकाटलं नाही पाहिजे, नाही तर मग त्याचं हे होईल. आता त्याच्यावर मांडून घेणार आहे दोंड आपलं. त्याला दगड दोंडा म्हणायचं. दोंड्याच्या महिन्यात पावसाला विनंती तुला दोंड पोळ्या करू, चांगला दोंडा लाव बाबा. आणि वर चुलीवर ठेवून घे. त्याला चुलीवर ठेवून आता वर झाकण ठेवून घेणार आहे आणि चांगलं उकडून देणार आहे. दोंड उकाडला आता खाली उतरून घेणार आहे. वाप लागते कारण 2 चुली केल्यामुळं पटक्याने उराकलं. बाकीचं आता दुसऱ्या चुली उकडून घेतलं मी.
आता आमटी कढाई घालायची. चुली ठेवून घेतलंय बघून. ह्याच्यात डाळ शिजावली होती, आता किटली द्यायचं. आणि मग आता हे डाळीचं मोकळं केलं, पुरण वाटल्या मोकळं झालं. अर्चनाचं बी तिकडं चाललंय. लाकडं मागव. पापड तळून घ्यायचं, पापड्या. आणि तिला म्हणलं तिकडं तू भजी काढ, आपलं तळायचं आहे ते तळत्या चुली घेते आता तळून. वार बी मायनाळ सुटलंय नाही तर बारा बारा. आणि इकडं माझं चाललंय आमटी कढाई घालायची. आता येळवणी टाकून घेते. मग बा नाही कुठपर्यंत आलं पोळ्याचं? आले जवळ, आता सगळं उरकलंय. आमटी टाकली कढाई. आता अर्चना चालल्या तिकडे भजी काढायची आणि इकडे आमटी कडन. अर्चनाचं काकूचं चाललंय भजी काढून घ्यायची. आज या दोंड पोळ्या आहेत हा. आता या महिन्यामध्ये आपल्याला म्हणजे दोंड्याच्या महिन्यामध्ये ह्यो सण करावा लागतो. त्याचप्रमाणे आज चाललाय स्वयंपाक बायांचा. काय काय केलं मग? पुरण शिजावलं, डाळ शिजावली आणि गुळवणी भात, पुरण वाटलं. सगळीजण होतं म्हणून उरकलं यारवाळी. आता फक्त लाटायचं राहिलं या पोळ्या, बाकीचं सगळं उरकलं आता. बहुतेक त्यांनी सगळं उरकून घेतलं. आता इकडे येळवणीची आमटी मस्त पाकी चुलीवरची. आणि इकडे अर्चनाचं चालले भजी काढायची. इकडे चाललंय आनंदीबाईचं खायचं काम नाही का? का बाय काय करते? ती बी काम करू लागायचं. हा. कुरवड्या पापड आपलं तळून घ्यायचं. आणि आज खायचं. सणावारालाच आपण बनवतोय. आणि मग काय अगदी मोकळ्या आकाशाखाली आज दोंड पोळ्याचा जेवणाचा कार्यक्रम चाललाय. तर आता मेंढर पण येते ते बिराडाव थोड्या वेळात. एक 15-20 मिनिटामध्ये मेंढर येतील इथं. तर दादांनी मला पुढं लावलं, म्हणलं काय चाललंय बघ बायांचं. मामा लवकरच मग चहा करून घेतला. तिकडे पाहुण्याच्या वाड्यात दादा थांबलं होतं. कुठल्या कोकरे पाहुण्याचा वाडा भेटला. कुठे? आहे काय रेल्वेच्या वरल्या साईडला आता बी कोणा तरी मेंढ. एक मान्यांचा पण आता पुढे गेला. तर त्या मागण्या पण माथ्या घेऊन बसले पटराव. हा तिथं बरंच मोठा वाडा आलाय. तिथं पण आलाय. आलाय आलाय. आता ह्या परिसरामध्ये म्हणजे बहुतेक कोकणातनं वाडा आल्याच्या नंतर इथं 4-2 दिवस आपलं दिवस काढतात. म्हणजे हा इथं थोडा ब्रेक घेतात. पाटांगाने त्यामुळे आम्ही पण ब्रेक घेतलाय. आपण बी घेतलाय आता आजच्या दिवस. आता त्यामुळे दादा म्हणलं की आपला दोंडा पोळ्याचा सण नाट बाजून घ्यायला लागतो. कारण ह्यो एक 3 वर्षातनं दोंडा येतो. आणि मग ह्यो वाढता महिना असल्यामुळं आपलं सण साजरा करायचा. आता म्हणजे प्रत्येक पाहुण्याचं म्हणजे जेवण कुठलं आमंत्रण असेल तर दोंड्याचं हवा आता मग आपण शेवटला. तिकडून गावाकडून पाहुणं फोन केलं होतं, पण कुणी म्हणजे जे ते आपले तारमळ सांगतोय नाही आता म्हणजे पावसा पाण्याचा दिवस शेवटला काय आपण पण ह्यो सण साजरा केला ना. गावाकडे असल्यामुळे येतात. पण एवढ्या लांब बिराड गावली पाहिजे दुनियादारी नाही का, हा ना. असं आहे. आणि खास पाहुणा रावळ जेवाय घालत असतं ते. ह्यो खरं तर म्हणजे जावाय तर त्या दोंडा पोळ्याला जेवाय बोलवायचं लागतो. हा पाहुणा महत्वाचा बोलवायचा. हा. आणि नवीन लग्न झालेला जावाय ते येतो की मग ते अंगठे करायचे कुठं कोणाला काय करायचं, होय. मग काय पोशाख करायचा हं. आहे ना, बरोबर. जावायचा हक्कच आहे. हा ना. ह्या वर्षी जे लग्न झाले ते जावायला बरोबर ह्या वर्षी पाहुणचार करायला भेटतो. हा कारण ह्या वर्षी धोंडा पडला किंवा ह्या वर्षी कोण म्हणजे मुलं होत्या. पूर्वीला तर होतं तसं की ह्या महिन्यामध्ये जी मुलं होते त्यांचं नाव दोंडेपा ठेवायचं नाही का. हा ठेवत्यात दोंड्याच्या महिन्यात, म्हणजे हाऊसने ठेवत्यात. तर आता नाव म्हणजे लय फॅशनची निघली ते. मग काय आता नाव आपल्या बी लक्षात राहणार तर हा ना. ठेवणारा जे राहत्यात तेवढे, पण आपल्याला का हो घे काकू पहिली ह्या टायमाला मुलं होत असतील त्यांची नावं. हा.
आरच्यांची पण कसं काय तिकडं चाललंय वाटत आनंदाबाईचं दिपाईचं खायचं. दिपाई नाही खात पण आनंदाबाईचं चाललंय खायचं. पोळ्या बनवायच्या दोंड पोळ्या म्हणजे ते दोंड बनवायचं असतात ना. हा मग ही आपली एक मजा म्हणून बनवायचं दोंड. हा आपण पंचमीला जसं दिंड बनवतो ना तसं ते दिंडासारखं ते दोंड बनवायचं आणि त्याच्यात पुरण भरायचं, ते मग उकडायचं आणि मग ते पाहुण्यांना आपल्या खायला द्यायचं. कोण दाजी असत्यात, कोण मेहून असत्यात, मग त्यांची मजा करायची, चेष्टा करायची. मग आता एक 5-6 दोंड असं पुरण घालून करायचं आणि एक 5-6 दोंड मिरची, एखाद्यात मीठ, एखाद्यात मसाला असं घालायचं. आणि मग कुंच कोणाला जातंय, कुंच कोणाला जातंय, मग खाताना कोणाला तपास नाही आता लागून द्यायचा. आता आपण एवढे आपल्याला माहिती आहे. दुसरी इतर जेव्हा येणार आहेत ना त्यांना माहिती नाही आता. जावायची मजा होत असेल सासरवाडीत गेल्यावर. हा मग आता मी 4 दोंड आहे ना, 4 दोंड वेगळं करणार आहे, 5-6 वेगळं करणार आहे आता. आणि मग कोणाला मन नका फक्त, नाहीतर मग सांगितलं नाही माणसात. आता तुमच्या सारख्याला, बापूदाजी सारख्याला, किसनदाजी सारख्याला, बापूला दिला पाहिजे. मग ते ना तुमच्या बापू जास्त सारख्या बोलत नाही ना. बापूदाजी सारखी, किसनदाजी सारखी चेष्टा करायची ना मला आता. माझ्या मनाने कोणाला द्यायचं ते मी ठरवणार आता. आता मग एकात घेतलंय, आता बघा एकात घेतलंय काय, हरभऱ्याची डाळ घेतली बर का, एकात मीठ घेतलंय, एकात मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि एकात मसाला घेतलाय आता. होय आत्या, चांगली परीक्षा आहे ना. पुरण भरून केलेलं ते आवडीने खाया जाणार ना माणूस. तळून घ्यायचं पुन्हा, मग ते आवडीने खायला जाईल. आणि मग खाल्याच्या नंतर त्यांना काय त्यात ते कळन ना. मग आता ते आधी पहिल्यांदा करून येणार आहे. मीठ यायच्या ते काय टाकलं मला टाकली मिरची, वैतागले फिरून फिरून. तेव्हा पावसाची विनंती चालली. आता हे बाणाची थोडक्यात चेष्टा मस्करी करायची, दोंडा द्यायचा मग ते म्हणणार यात पुरण भरलंय म्हणायचं फक्त देताना. देता ना. हा हे म्हणजे दोंड्याचा मानच असतो ह्या अधिक महिन्यामध्ये. पोळ्याचं जेवण करायचं म्हणजे दोंड खायला द्यायचं. आता कोणाला जाते तर कोणाला नाही, खाताना कळण आपल्याला. आता यात मसाला, ह्याच्यात टाकला आता मीठ. मिठाचं खडं पाहिजे होतं, खडं. भारी मग दाताखाली गावून असतं. हा हे काय टाकलं बाणा? हरभऱ्याची डाळ टाकली. बोबाट करू नका, आता खायची नाही तर मग. पानाची 2 माणसं हाकाची इथं, बापूराव आणि किसन. आणि तुम्ही पण हाकाच जे. हा ना. हा आता यात भरायचं पुराण. बंद कर दे पाते माग चुलीचा. सागर आज काय आमटी होय? दोंडा खाणार ना तू? केलं नको ना बा, बस. दोंडा खाणार आहे सागर पण. खाईन ते सागर. दोंडा खायला लोंडा पडल्यावर पावसाचा हा दोंडा आपला पाऊस आज दोंडा खायचा आणि उद्या पाऊस पडल्यावर लोंडा. हा म्हणलं आता दोंडा पोळ्याचं दोंड केलं ना आपण, उद्या लोंडा होईल. चांगला दोंडा लाव बाबा पावसाला म्हणलं. लागल ना लोंडा. म्हणजे जाऊ जाग्या पाण्याला, मग काय जाग्या पाण्याला गेल्यावर गोड वाटन. मग काय आता फिरायचं तरी कवर राहणं माळ. मग काय 8 महिने तेच, 12 महिने तेच, वर्षान वर्ष तेच चाललंय नुसतं. मग काय निदान 2-4 महिने तरी गावाला गेलं तर फरक होतोय ना. मग काय होतोय ना. आणि असं नाही तर गावगावी फिरायचं म्हणलं तर माणूस वैतागून कदासून जातय. तर चालले जाय आता पोळ्या मस्त बाकी. इकडे काकूंचं चाललंय उंड बनवायचं, इकडे बाणायचं लाटायचं चाललंय, आणि इकडे गंगायचं चाललंय भाजून घ्यायचं. हो तुमच्याकडे शिदार आहे. मदत जोरात झाली ना बाणाय. हा लय मदतीच काम आहे. मदत असल्यावर चांगलं वाटतं, माणसाला उल्हास येतो. होय बाय. गुढी बांधली ना काकू? हा बांधली बांधूनच आली आता इकडे. आणि आधी गुढी बांधायला लागते, गुढी जाते ना कुठं. हा बांधून आली ना. पण आता केलंच पाहिजे, पोरं सोर झोपत्या. आता आख्या वाड्यामध्ये पोळ्या बऱ्याच लागणार. हा काय
टाइम लागतो करायचं म्हणल्यावर. हो. दादा भांडर लावा तुम्ही. हा ना. सागर म्हणला भांडर लावा. कसं काय झालंय सागर जेवण? तोंड पोळ्या कशा काय? हा विसरायच्या आधी सागरने ती चव सांगितल्या. सागरला समजा कळते. भांडे घे भांडे. भाऊ कुठे? ह्यांचा मान नाही पण दोंडाचा मान आहे पाहिजे. बरोबर द्या. मी काय इथं वरती मध्ये आले. तुम्ही आज शेजा वाडा. तोंडा बाहेर निघला तोंडात. दोंडा खा. मसाला गिरा आलाय. बापू तुला काय आलं? बापू तुला काय आले? तरी काय आलं? दोंड्यात काय एक नंबर लागा. काय काय होत? एक नंबर डाळ. आपलं चौघाला झाली जरा घोडा. मला आला मसाला, किसनला आल्या मिरच्या, बापला आलं मीठ, तुम्हाला आली डाळ. कोणा केलं असतील ना वहिनी? तसं ना काय केलं नाही तर सकाळ वाढलं नाही बरं तू वहिनी 3 वाढलं ना, 3 बेकार झालं. वहिनी आबाला वाढला, मला वाढला, बापूला वाढला. आवा तिघाला मुदाम वाढलं तसं. एकदम करंट लागते. 12ने खोबऱ्याचा खिस घातला वाटतं बाबा. पुरीच्या चालल्या तर पोळ्या. तुम्ही जेवाय बसा पुरीच्या चालत्या पोळ्या ते म्हणले आम्हाला जेवढला 2 पोळ्या लाटायच्या 2-2. मग प्रत्येकाला 2-2 पोळ्या तिच्यात लाटायच्या. मग आता पुरी खुश होणार. मग काय खावत म्हणत बाई. सात एक झोपली नाही. तोंडाला मजा नाही करायला. खावा तुम्ही खाला कुठे नाही देत काय नाही बापूला बारी दोंडा भेटला मग खाला का तुम्ही? खाला खाला बापूच्याच घरी दोंडाच घाला. नाही आम्हाला पण केला ना दोंडा माझे. बापूला भेटलं, बापूला मीठ भेटलं, किसनला भेटला मिरच्या, मला मसाला, नामदेवला डाळ. आपल्या दोघाला तसं घातला दोघाला एकसारखं घातलं बावला मला. तुम्हाला पण मसाला होय. मग तुला काय आलं? नाही वाटत पुराण आले. मस्त बघा आता आम्ही जेवलो मग आता चाललंय बायांचं पण जेवण. आजच्या दोंड पोळ्या. दाजी चला बरं. चला चला आपला यार वायगाचा 4 वाजता. हो तेच दाजी दाखवायला हा ना रात्री 12 मग काय